हॅलो गाईज, मी खूप जास्त लेट झालं कॉलेजवर आला आणि मॅमने बोललेलं 10:50चा लेक्चर आहे आणि मॅम आता लेक्चर घेतो आणि मला पोचायलाच टाईम लागणार आहे तेवढा. बघूया आता काय होतं आहे. काल मी कॉलेजला गेली पण मी व्हिडिओ रेकॉर्ड नाही केलं. आज मी जाते. ओके, तर मग मी आता ठाण्याला पोचली आहे आणि प्रॉब्लेम हा झाला आहे की मला मॅम बोलायला फोर्थ लेक्चर घेणार आहेत आणि आता थर्ड लेक्चर मॅम घेत आहेत आणि मी फोर्थ लेक्चरच्या हिशोबाने निघालेली. आता मी धावत जाते आणि बघते लेक्चर होते की नाही, म्हणजे मला भेटते की नाही. तुझं लॉड वेगळं लेक्चर कॉरिडॉरमध्ये आता बघूया काय होतं आहे. जस्ट लेक्चर संपला. आता मी माझ्या भावाला भेटायला चालली आहे. चला दाखवत होतं सुंदरसं. मला खूप गरम होत होतं म्हणून आम्ही स्टुडिओमध्ये आलो आहे. इकडे पागल येते. आता मी माझ्या भावाला सोडून चालली आहे स्टेशनला आणि मग बघू काय करायचं. एवढं ऊन आहे भाई साहब, डोकं खराब झालं. तुम्ही कॅब करून ठेवता. आउटफिट आता घरी गेला. मी व्हिडिओ रेकॉर्डच नाही केला तर बाय नाही बोलायचं. नवीन आहे, लक्षात राहत नाही एवढं सगळं. तर मी स्टेशनला चालत आणि बघू आमच्याकडचे बस वगैरे कसं बंद आहेत. तेच समजत नाही. चालत बॅक कॅमेराने व्हिडिओ काढायचं ट्राय केला आणि माणसाच्या तोंडाकडे बघतात यार, तोंडाकडे बघत होत्या. तर मग आता मी असंच व्हिडिओ केला बस. आता जो भेटलेला जो माझ्यासोबत होता तो माझा छोटा भाऊ आहे. मी म्हणजे त्याचा छोटा भाऊ मानते माझ्या कॉलेजमधला. आणि तो मला ना 12वीमध्ये भेटलेला आणि 10वीमध्ये आता क्यूट वाटतो. असं वाटतं की आता पण छोटा भाऊ असतो त्याला पण त्याला प्यार नसतं गेला, बट मला असं वाटतं की छोटा भाऊ आहे. ठीक आहे. आणि अजून एक भाऊ आहे माझा कॉलेजमधला, तो त्याचं नाव पार्थ आहे आणि ही इज ऑल्सो व्हेरी नाईस. तर तुम्ही बघाल ना, तो इतकं स्वीट आहे, त्याला स्वीट आहे, नुसतं हसतच असतं. कधी पण भेटतो. मी आता ब्लॉगिंग चालू केलं आहे तर तो बोललो अरे कधी मला व्लॉगमध्ये घेणार. आज तो मला दिसलेला बट व्हिडिओ चालू नव्हता आणि मग नंतर मी पण त्याला आकला मारले कारण तो त्याच्या फ्रेंड्ससोबत होता आणि काय विसरली मी. हां, आणि तो लेक्चरला जात होता फक्त आणि आम्ही दोघं बसलेलो. तर म्हणून दोघी चालते नंतरच्या ब्लॉग्समध्ये. मला आता खूप ताण लागलेला तर मग मी आता माझं पाण्याची बॉटल तिकीट काउंटरवरून डायरेक्ट खाली प्लॅटफॉर्मवरती पडली आणि सुटली. तशी पण नवीन घेणारच होती. मम्मी बोले मुद्दाहून पाडले अशी. बघूया आहे बंद लिंबू पाणी प्यायचं होतं तर बंद आहे. आता पण थोडे छास घेतलं, चांगला छास घेतली. सो मी छास पिणार होती पण मी आता लस्सी पिणार आहे कारण माझे पप्पा तिकडूनच छास घेऊन जातात आणि जर त्यांनी छास नेला असेल तर मग मला घरी जाणं असं मला प्यायचं म्हणून मी लस्सी पिणार आहे. लस्सी तर खूप चांगली होती, दिसत चांगली नव्हती ती पण
चांगली लागली मला. आणि पाणी पण घेतलं कारण गरमी खूप आहे आणि मला ताण पण खूप लागते. आणि चालत नाही म्हणजे चालत यायचं हो खूप सगळं होणार आहे. हे मध्ये मध्ये इतकं चांगलं होऊन जातं आणि मध्येच इतकं होत ते मी बिल्डिंग खाली आहे म्हणून ऊन नाही लागत आहे. पण पुढे हे किती ऊन आहे. घरी जाणं इज सो इम्पॉसिबल. पण मी जाणार. आज हा माझा 3rd डे आहे. मी एकटी चालत घरी जाते आहे एवढ्या भर उन्हात. कारण मला कोण घ्यायलाच येत नाही. दिसत नाही आऊच बघू ना. पण खूप चांगलं वाटतं मला हे बादल ब्ल्यू ब्ल्यू सॉरी स्काय ब्ल्यू ब्ल्यू आणि क्लाउड्स व्हाईट व्हाईट. ते म्हणजे माझं फेवरेट आहे ते. बट ऊन आहे मस्त. तर पाण्याची बॉटल मला दाखवायचं ना. पाणी पण ठीक आहे. देवा म्हणजे अंगात माझ्या अंगात खूप मस्ती आहे पण मी ती करत नाही. मला लाज पण वाटतं पण हे बघा हा असं वेदर आहे. एकदम निळा निळा आसमान दिसतं. ते चांगलं वाटतं. दिसतंय का किती क्यूट. मी तुम्हाला बोललेली आतमधला रोड तो दाखवण्यासाठी जो रोड बंद आहे तो दाखवण्यासाठी मी दुसऱ्या गल्लीमधून आलो. आता मी तुम्हाला दाखवते. तिकडे माझी फेवरेट गोष्ट आहे एक तिकडे ते हे शेट यार मला आता शब्द नाही आठवत. जाऊ दे तुम्हाला दाखवते. तुम्हाला समजत बघा. हो भाई साहेब बघते हॅलो. आणि तिकडे छोटे छोटे वासरू. मी एवढं पुढे जाणार नाही प्लीज कारण तो माणूस तिकडे बघतो. हे आणि ते टेम्पो आहे तिकडचं तो रोड बंद आहे. चालत येते आणि मग मी ह्या लोकांना बघते. इकडे छोटे छोटे वासरू आहेत असं. ओ हा भाई साहब तिकडे आतमध्ये और एकदम एकदम न्यूबॉर्न एकदम चिट्टू एकदम छोटूसा बोलतात ना तसा यार. मी तिकडून फिरल्यानंतर मला तो दिसला यार. मग मला दाखवू नाही शकले. आता स्वतःची तोंड कुठे बघतायत. जाऊ दे. हां तर भाई ते किती गोंडस वासरू होतं. आता मी परत जाणार तिकडे नेक्स्ट व्लॉगमध्ये मला दिसेल. त्याच्यासाठी मला चालत यायला लागतं यार घरी हे सगळं बघायला. मी म्हणजे जेव्हा चालत यायची मध्ये मध्ये मला झटके लागतात तर मी चालत येते कारण बसच भेटत नाही यार. तेव्हा ना तेव्हा एक वासरू होतं त्याची गोल्डन केसवाला. हां तर त्या गोल्डन केसवाला वासरू तेव्हा मी मला कॉल आलेला म्हणून मी रेकॉर्ड नाही केला. बट आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझा फेवरेट रोड. हे बघा किती सुंदर वाटतं. हे असं झाड जे लाईक दोन्ही साईडून झाड एकत्र लाईक असं काय होतं बोलतात ना सावली सावलीचं देतात. ते किती छान वाटतं एकदम भरलेलं ग्रीन. हां तर ते मला खूप आवडतं. म्हणजे लाईक ज्या रस्त्यांवरती झाडं असतात ते मला खूप आवडतं. तरी ते तुम्हाला एक पुढचं पार्ट दाखवलं मागे. हे बघा किती छान वाटतंय ना असं झाडांच्या इथून हा रोड जात आहे आणि इतकं सुंदर वाटतं हे. आणि इट इज सो पीसफुल. शांतता असते बट नुसत्या आता गाड्या मोठ्या कारण ते कन्स्ट्रक्शन
लवकरच मी माईक घेईन. डोंट वरी, तुम्हाला माझा आवाज यायला पाहिजे ना. सबस्क्रायबर्स तर माझे हाय नाहीत, पण जे 20 लोक बघणार माझे व्हिडिओ, ॲटलिस्ट म्हणजे 20 सबस्क्रायबर जे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी मी करेन, त्यांच्यासाठी मी माईक घेईन. ते किती सावली आहे, मला खूप आवडतं हे रोड. आम्हाला रोड आता बस झालं, खूप लेंदी झाला आहे ब्लॉग. त्याच्यात मी काय दाखवलं नाही, बस मी बडबड केली आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. हे बघा मी बॉटल पण संपवून टाकली आहे. थँक्स. हा व्हिडिओ बघा, आधीचे पण व्हिडिओ बघा, लाईक करा. अरे भाई तुम्ही कमेंटच करत आहे का? कमेंट पण करा प्लीज. मस्त बाय, लव यू. बाय बाय. आता ते जे लहान मुली होत्या ना, ते नवीन आल्या आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये. मे बी हा नवीनच आलं, तर मी तर पहिला बघतो. तिने स्वतः मला हाक मारली आणि मला विचारलं की कोणचा फ्लोअरला हिंदी तिला येत नव्हतं आणि मी गाणी ऐकत होते, मला ऐकून आलं. तर मग मी विचारलं की ना, हे माझं घर मागे गेलं बट जरा व्हिडिओ काढायला पुढे होते. तर मग तिच्या मम्मीने मला बोललं की कोणचा फ्लोअर पूछ रही आहे. तर मी तिला सांगितलं आणि मग लिफ्टमध्ये मी चढलो तर तिची बाई माझ्या बॅगच्या इथे गेली आणि माझ्या बॅगला खिचत तर ती लागली ए शिक्षण पिकाचू. आणि मग नंतर तिची छोटी बहीण गेली आणि मग ते दोघी बघायला लागले. अरे भाई मला पाय केलं, मला पाय पण केलं. भाई मला अशी पोरं खूप आवडतात जे असे म्हणजे मग असं एखाद्याचं लॉल करत आहे तशी. आणि फायनली कुणीतरी माझी किचन नोटीस केली. आता मी घरी जाते. बस बाय बाय.